भारत देशाला फार पूर्वीपासून सोने की चिडिया म्हणत असत, परंतु भारतात प्रत्यक्ष सोन्याचे साठे खाणीच्या स्वरूपात नाही आहेत। मग भारतात हे सोने कुठून आले, किती आले आणि त्याचे पुढे काय झाले असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे। भारताच्या सुवर्णयुगाचे मूळ कारण काय आहे? एकेकाळी भारत हा खूप श्रीमंत देश होता आणि आज मात्र भारत श्रीमंत नाहीये। त्याची कारणे काय आहेत याबद्दलचे सविस्तर विवेचन आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेत आपल्यासमोर सादर करणार आहेत भारतीय संस्कृतीचे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्री चंद्रशेखरजी नेने। बी इलेक्ट्रॉनिक्स तसेच LLBचे शिक्षण घेतलेल्या चंद्रशेखरजींनी आजपर्यंत मुंबई, पुणे तसेच भारताबाहेरील अनेक IT आणि टेलिकम्युनिकेशन कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम केलंय। सध्याही विविध कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून ते काम करतायत। मोबाईल कंपनीसाठी प्रीपेड कार्ड तयार करणे, विमान कंपनीसाठी ई-तिकीट व्यवस्था सुरू करणे यामध्ये चंद्रशेखरजींनी मूलभूत संशोधन केलंय। इतिहास, विदेश नीती, अर्थनीती, भौगोलिक राजकारण याबरोबरच मराठेशाहीच्या इतिहासावर भारतात तसेच विदेशातही त्यांनी व्याख्याने दिली आहेत। आजवर विविध विषयांवर त्यांचे वर्तमानपत्रांमध्ये शेकडो लेख प्रसिद्ध झालेत। तरुण भारतच्या महा MTV चॅनेलवर त्यांचे व्हिडिओ नियमित प्रक्षेपित होत असतात। अनेक महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून ते कार्यरत आहेत। ताणतणाव कमी करण्यासाठी तरुणांना चंद्रशेखरजी मार्गदर्शनपर व्याख्याने देत असतात। योगासन, स्कुबा डायव्हिंग, ओरिगामी, चित्रकला अशा अनेक विषयांमध्ये त्यांना रस आहे। शनिवार दिनांक 17 जुलै 2021 रोजी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित व्याख्यानमालेत चंद्रशेखरजी नेने आपला विषय सादर करणार आहेत, सुवर्णभूमी भारताचा इतिहास। या व्याख्यानासाठी मंडळाचे फेसबुक पेज फॉलो करायला आणि YouTube चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार। श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेतील आजच्या 46व्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दपूर्ती या दोन्हीचं औचित्य साधून या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येत आहे। आजचं व्याख्यान आपल्यासमोर सादर करणार आहेत भारतीय संस्कृतीचे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्री चंद्रशेखरजी नेने। त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे सुवर्णभूमी भारताचा इतिहास। साहजिकच सुवर्णभूमी भारत म्हणजे सोन्याचं भारतामधलं पूर्वीच्या काळातलं इतिहासातलं स्थान काय होतं, किंवा एकेकाळी असं म्हटलं जायचं की भारत हा सोने की चिडिया आहे, म्हणजे इथे विपुल प्रमाणात सोनं उपलब्ध होतं। पण भारतामध्ये सोन्याच्या खाणी वगैरे अशा काही नाही आहेत, तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात सोनं कुठून आलं किंवा या सोन्याचं पुढं काय झालं याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यापैकी अनेकांना असेल। आणि म्हणून हाच विषय घेऊन सुवर्णभूमी भारताचा इतिहास या विषयाची मांडणी चंद्रशेखरजी आपल्यासमोर करणार आहेत। चंद्रशेखरजींनी बी इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर त्यांनी LLBचंही शिक्षण पदवी घेतलेली आहे। त्यानंतर भारतात तसंच भारताबाहेर अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी IT आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर काम केलं।
सध्याही ते अशा अनेक कंपन्यांना सल्लागार म्हणून काम करत आहेत. याच्यामध्ये मोबाईल कंपन्यांसाठी प्रीपेड कार्ड तयार करणं असेल किंवा विमान कंपन्यांसाठी ई तिकिटिंगची यंत्रणा व्यवस्था सुरू करणं असेल, अशा विषयांमध्ये त्यांनी मूलभूत संशोधन शोधकार्य केलंय. इतिहास असेल, विदेश नीती आहे, अर्थनीती आहे किंवा भौगोलिक राजकारण आहे, याच्याबरोबरच मराठेशाहीच्या इतिहासाचाही त्यांचा दांडगा अभ्यास आहे. आणि या विषयांवर आजपर्यंत त्यांनी शेकडो व्याख्यानं देश आणि विदेशात दिलेली आहेत. अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेत. मुंबई तरुण भारतच्या महा MTB या चॅनेलवर सध्या त्यांचे अनेक व्हिडिओ आंतरराष्ट्रीय घडामोडींवर हे प्रक्षेपित केले जातात. अनेक महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून देखील ते काम करत आहेत. तरुणांना ताणतणाव मुक्त जीवन जगण्यासाठी आयुष्यात काय काय करणं आवश्यक आहे, अशा प्रकारचे प्रोत्साहनपर, मार्गदर्शनपर अशी व्याख्यानं सुद्धा चंद्रशेखरजी नियमितपणाने देत असतात. योगासन असेल, स्कुबा डायव्हिंग आहे, ओरिगामी आहे, चित्रकला आहे, अशा अनेक विषयांमध्ये त्यांना रस आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले चंद्रशेखरजी नेने आज आपल्यासमोर त्यांचं व्याख्यान सादर करणार आहेत. या व्याख्यानामध्ये ते काही प्रेझेंटेशन सुद्धा आपल्याला दाखवणार आहेत. आणि म्हणून या व्याख्यानासाठी आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमामधनं चंद्रशेखरजींनी तयारी दाखवली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि या व्याख्यानाला त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रशेखर नेने. मला अतिशय आनंद होतो की आपली संस्कृती या विषयावरती एक व्याख्यानमाला जी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने आयोजित केलेली आहे. आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला 125 वर्ष झालेली आहे, जी लोकमान्य टिळकांनी सुरू केलं 1895 साली. तर ते औचित्य होतं. आणि पुन्हा श्री शिवाजी रायगड मंडळाचे सरकार्यवाह पांडुरंगजी बलकवडे म्हणजे बाळासाहेब यांचे 60 वर्ष पूर्ण झाल्याचाही सुयोग तेव्हाच आलेला होता. त्या दोन्हीच्या विद्यमाने ही फार सुंदर उपक्रम मंडळाने सुरू केलेला आहे. आणि माझं भाग्य आहे की या उपक्रमात काही 4 गोष्टी सांगण्याची मला संधी मिळाली. बाळासाहेब माझे खूप जुने आणि अतिशय आदरणीय असे मित्र आहेत. एखाद्या विषयाला वाहून घेऊन त्या विषयाचा पाठपुरावा कसा करावा हे त्यांच्याकडनं शिकावं. आणि आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्या व्याख्यानांचा, त्यांच्या रिसर्चचा, त्यांच्या कागदपत्र वाचण्याच्या अतिशय म्हणजे खूप उर्मिनी ते हे सगळं करतात, त्याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप फायदा झालेला आहे. आणि भारताचा इतिहास, त्यातल्या त्यात मराठेशाहीचा इतिहासावरती त्यांचं अतुलनीय काम आहे. तर त्यांना एक मानाचा मुजरा म्हणून मला हे छोटंसं व्याख्यान देण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल धन्यवाद. हे जे व्याख्यान आहे त्याचं मी शीर्षक ठेवलंय सुवर्णभूमी भारताचा इतिहास. सुवर्णभूमी भारताचा इतिहास हा विषय थोडासा भावनेला भिडणारा आहे. आपण बहुतेक सगळ्यांनीच एक जुनं गाणं ऐकलं असेल, सिकंदर आणि पोरस या सिनेमातलं, ते सिकंदर ए आझम सिनेमातलं ते गाणं होतं, भरत व्यासने लिहिलं होतं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, हे ते गाणं होतं. आणि त्या गाण्याचा काळ, म्हणजे गाण्याचा काळ नव्हे, गाणं आत्ताच आहे, पण त्या सिनेमाचा जो काळ त्याच्यात रंगवलाय तो इसवी पूर्व 326, जेव्हा अलेक्झांडरची स्वारी भारतावरती झाली होती. ग्रीक राजा अलेक्झांडर, त्याची भारतावर स्वारी जेव्हा झाली होती तेव्हाचा तो काळ घेतलेला आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा भारताची ख्याती ही सोने की चिडिया, किंवा काही काही ठिकाणी भारतातून सोन्याचा धूर निघतो अशी भूमी. म्हणजे एकूण आपल्याला असं दिसेल की भारताचं वर्णन जवळजवळ सगळीकडे सुवर्णभूमी या अर्थाने केलं होतं. त्याची 2 कारणं होती. त्या काळामध्ये करन्सी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे चलन,
ते चलन सोनं, तांब, रूप याच मेटलमध्येच होतं, कारण की पेपर करन्सी तेव्हा आलेलीच नव्हती. तर त्यामुळे एखादा देश श्रीमंत आहे हे ठरवण्याचं एकमेव परिमाण तेव्हा त्या देशात सोनं किती आहे हे होतं. तर भारत देश हा अतिशय श्रीमंत देश आहे, कारण त्या देशामध्ये प्रचंड प्रमाणावर सोन्याचे साठे आहेत, असं सगळ्या जगामध्ये एक प्रकारची वार्ता पसरलेली होती. सगळ्या जगाला माहित होतं की हे जग मी आत्ता जेव्हा म्हणतो तेव्हा ते ज्ञात जग असं आपल्याला त्यात थोडा शब्दात बदल करायला पाहिजे, कारण तेव्हा अमेरिकेचा शोधच लागलेला नव्हता. त्यामुळे ज्ञात जग म्हणजे ग्रीक राज्य, रोमन साम्राज्य, पुढे उस्मानी साम्राज्य तुर्कस्तानचं, इकडे चीन, या बाजूला पूर्वेकडे चीन, अशा ज्या संस्कृती तेव्हा नांदत होत्या. आणि अर्थातच इजिप्शियन संस्कृती, ती पण खूप पुरातन संस्कृती आहे. त्या संस्कृतींना माहीत होतं की अतिशय श्रीमंत असा एक देश आहे तो म्हणजे भारत. आणि कित्येक लोक भारतामध्ये आपलं नशीब काढायला यायचे, की भारतात जाऊन पैसे कमवून यायचे. पण सुरुवातीला ती लोक जी यायची ती भारतामध्ये व्यापार करायला यायची. पुढे पुढे याला विकृत स्वरूप प्राप्त झालं आणि भारताची संपत्ती लुटण्याकरता लुटारूंच्या टोळधाडी पुढे पुढे यायला लागल्या. अलेक्झांडरची स्वारी त्यातलीच होती. त्याला भारतातली संपत्ती पाहिजे होती म्हणून तो आला होता. आपल्या सुदैवाने आणि त्याच्या दुर्दैवाने त्यांनी एकच लढाई पौरसची जी केली इसवी सन 326 ख्रिस्तपूर्व, त्या लढाईमध्ये तो जिंकला. परंतु त्यानंतर भारताच्या उर्वरित प्रदेशामध्ये मौर्य साम्राज्याने एकत्र होऊन त्याचा प्रतिकार केला आणि नंतर चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये, फार थोड्याच काळामध्ये, अलेक्झांडरनी जो जिंकलेला भूभाग होता तिथूनही त्याला हाकलून लावलं. म्हणजे ग्रीकांनी जी आपली भूमी व्यापली होती तिथून सुद्धा त्यांना हाकलून लावलं. अफगाणिस्तानच्या एका छोट्याशा प्रांतावरती त्यांची थोडी सत्ता राहिली होती, ज्याला बॅक्ट्रिया म्हणतात. बॅक्ट्रियन एम्पायर म्हणजे ग्रीकांचं अफगाणिस्तानात असलेलं कॉलनी म्हणजे वसाहत. आणि त्यातले काही सैनिक परत गेलेच नाहीत, कारण इथे इतकं चांगलं जीवन त्यांना अनुभवायला मिळालं की ते म्हणले आम्ही इथेच राहतो. म्हणजे चंद्रगुप्तानी अलेक्झांडरचा सेनापती सेल्युकस याचा पराभव केला आणि त्या पराभवाचं टोकन म्हणून सेल्युकसने आपली मुलगी हेलन ही चंद्रगुप्ताला दिली. चंद्रगुप्ताने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला, परंतु त्यांच्या मुलाला राज्य दिलं नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण चाणक्याने तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे की परदेशी स्त्रीच्या मुलाला जर राज्य दिलं तर त्या मुलाला आपल्या राज्याबद्दल, आपल्या देशाबद्दल आस्था असेलच असं नाही, तेव्हा हे कधीही होऊ देऊ नये. मला वाटतं मी हे का म्हणतोय आपल्या लक्षात आलं असेल, पण पुढे जाऊ आपण. तर चंद्रगुप्ताची ती अनेक पत्नींपैकी ती एक पत्नी होती, तिच्या मुलाला राज्य मिळालेलं नाही. परंतु हे सगळं होत असताना भारताचं साम्राज्य अधिकाधिक विस्तृत होत होतं आणि सर्वात मोठा भूभाग भारताच्या साम्राज्याचा जर आपल्याला म्हणायचा झाला तर चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक त्याच्या काळात होता. सम्राट अशोकाच्या काळात सर्वात जास्त मौर्य साम्राज्याचं विस्तार भारतात झालेला होता. हा जरी विषय आपण थोडा बाजूला ठेवला तरी भारत हे सुवर्णभूमी आहे हे तेव्हाच्या ज्ञात जगात सगळ्यांना माहिती होतं. त्याच्यावरनं माझ्या मनात असा विचार झाला की म्हणजे भारतात सोन्याच्या खाणी असल्या पाहिजेत ना कुठेतरी. एवढं सोनं भारतात आहे, उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेत प्रचंड सोनं आहे हे लक्षात आलं, कारण दक्षिण अमेरिकेमधनं सोन्याच्या खाणी होत्या. आफ्रिकेमध्ये झिम्बाब्वे म्हणून सध्याचा जो देश आहे तिथे सोन्याच्या खाणी होत्या आणि रोमन लोक त्या काळात सुद्धा तिथे जाऊन सोनं आणत असत. सोन्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की सोनं हा धातू सहसा कुठल्याही इतर धातूंशी संयोग पावत नाही आणि त्यामुळे पुष्कळदा सोनं हे खाणीमध्ये जवळपास शुद्ध स्वरूपात सापडतं. त्यामुळे सोन्याची जर खाण गवसली तर त्यातनं सोनं बाहेर काढणं हे तुलनेने सोपं असतं. हे त्यावेळेस तर मी सांगतो, कारण त्यावेळेसची टेक्नॉलॉजी तेवढीच होती ना. तर तसं म्हणजे भारतात तर सोन्याच्या खाणी असल्या पाहिजेत. मग मी शोधायला लागलो. भारतामध्ये कोलार गोल्डफील्ड नावाची म्हैसूरच्या जवळ एक खाण आहे आणि कोलार गोल्डफील्ड्समध्ये सोन्याची खाण आहे. हे मी माझ्या शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा वाचलेलं आहे. थोडा रिसर्च केला आणि आपल्या ओळखीचे जे निनादराव बेडेकर होते त्यांच्याशी मी या विषयावर बोललो, कारण त्यांचं एकदा म्हैसूर बंगलोरमध्ये पोस्टिंग असताना ते कोलारला जाऊन आले होते. त्यांनी मला सांगितलं की कधी एके काळी कोलारमधनं सोनं निघतही असेल, परंतु आज मितीला त्या सगळ्या कोलार खाणीतनं जरी काढलं
तरी वर्षाला 10 ते 20 ग्राम सोनं सुद्धा निघायचं नाही, कारण ती संपलेली आहे. सोनं तिथलं काढून काढून ती संपून गेलेली आहे. आणि ही आत्ताच संपली नाहीये, ही अनेक अनेक वर्षापूर्वी संपलेली आहे. मग भारतात सोनं आलं कुठून? मग एवढं सोनं भारतात आहे, भारत सुवर्णभूमी आहे, तर नेमकं ह्याचं रहस्य काय आहे? आणि त्या रहस्याचा जेव्हा मी शोध घ्यायला लागलो, तेव्हा मला एक वेगळंच विश्व उलगडायला लागलं की भारतात सोनं हे भारतातलं सोनं नसून परदेशातनं व्यापाऱ्यांनी आपल्या इथे आणलेलं सोनं आहे आणि त्याचे प्रचंड साठे भारतामध्ये आहेत. म्हणजे हे आपल्या इथे नाही, खाणी दुसरीकडे, तिथनं शुद्ध करण्याची क्रिया दुसऱ्या लोकांनी करायची आणि आपल्याला फक्त ते सोनं आणून द्यायचं. ते का आणून देत असत आपल्याला, हे परिस्थिती काय होती? आणि पुष्कळदा लोकांना असं वाटतं, आम्ही जेव्हा म्हणतो, एक तुम्हाला माहिती असेल की आपल्या बोलण्यामध्ये आमच्याकडे सर्व होतं हा एक वाक्प्रचार येतो. आमच्याकडे विमानं होती, आमच्याकडे बंदुका होत्या, आमच्याकडे तोफा होत्या, असं एक म्हणण्याची पद्धत आहे आणि मग त्याची पुष्कळदा थट्टाई केली जाते. तर तसा हा काही प्रकार नाही ना, किंवा आमच्याकडे सोनं होतं असं आम्ही म्हणायचं. कोण विचारायला जाते, कोण शोधायला जाते? तर तसं हे नाहीये. कारण ऐतिहासिक पुराव्यानुसार सिद्ध करता येतं की भारतात प्रचंड प्रमाणावर सोन्याचे साठे आले आहेत, आले आणि कुठनं आले, कसे आले, त्याचं रेकॉर्ड आहे. तर आपण त्या रेकॉर्डच्या शोधार्थ आता जाऊया. मी एक प्रेझेंटेशन सुरू करतो, कारण नकाशाच्या योगे या गोष्टी समजायला थोडा आपल्याला उपयोग होतो त्याकरता. तर आता मी प्रेझेंटेशन सुरू करतो. सुवर्णभूमी भारत हे काय आहे त्याचं आपण आता रहस्य उलगडण्याचा एक प्रयत्न करूया. हा जो नकाशा मी इथे लावलाय तो ख्रिस्तापूर्वी 2600 ते 1900 या वर्षातला आहे. म्हणजे इतक्या जुन्या काळी भारतात, आता हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये अशोकाचं साम्राज्य सुद्धा अजून आलेलं नाहीये. हे आपल्याला माहिती आहे की मोहेंजोदारो, हडप्पा या ज्या संस्कृती आपल्या इथे होत्या त्या काळातला हा नकाशा आहे. पण त्या काळात सुद्धा भारतामध्ये सोनं येत होतं का? तर ते येत होतं. आणि ते काय येत होतं त्याच्याकरता हा नकाशा मी मुद्दाम दाखवलेला आहे. या नकाशामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे गुजरातमध्ये लोथल नावाचं एक गाव आपल्याला दिसेल. मी स्वतः लोथल या गावी गेलेलो आहे. खंबायत या गुजरातमधल्या गावापासून अगदी जवळ आहे. आणि लोथल गावाचं वैशिष्ट्य असं आहे की एका काळी लोथलवरच्या पर्यंत समुद्र आलेला होता. पुढे थोडा थोडा समुद्र मागे हटला. आज लोथलला समुद्र टच होत नाही, परंतु एका काळी मात्र तो समुद्र तिथे आलेला होता. तसंच हे वरचं जे दुसरं ठिकाण आहे धोलावीरा, हे धोलावीरा सुद्धा असंच हे कच्छच्या रणातलं ठिकाण आहे आणि इथे सुद्धा एका काळी समुद्र आलेला होता. हा समुद्र का आलेला होता आणि त्याबद्दल मी काय इतकं सांगतोय त्याचं कारण असं आहे की समुद्राच्या द्वारे व्यापार करून आपल्या देशातनं निर्यात होत होती आणि त्या निर्याताची किंमत म्हणून आपल्या देशात सोनं यायचं. भारताचा पूर्वाधार हाच व्यापार राहिलेला आहे की भारतातनं काही काही गोष्टींची निर्यात करायची आणि त्याच्या बदल्यात सोनं यायचं. आता कशाची निर्यात करत असत तर लोथल गाव हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोथलच्या गोदीचे पण अवशेष सापडलेले आहेत आणि इथे तुम्हाला मोहेंजोदारो आणि हरप्पाचं सुद्धा दिसेल. मोहेंजोदारो आणि हरप्पा या दोन जागी उत्खनन झालेलं आहे. दुर्दैवाने ते आता पाकिस्तानमध्ये आहेत. परंतु या बाजूला जे राखी गढी लिहिलेलं आहे त्या राखी गढीला सध्या प्रचंड प्रमाणावर उत्खनन चाललेलं आहे. एक सेकंड, आहे राखी गढी इथे आहे. राखी गढीला प्रचंड प्रमाणावर उत्खनन झालंय आणि सिंधू सभ्यता ज्याला म्हणतात, म्हणजे सिंधू नदीच्या काठी जी संस्कृती वसली तिला सिंधू सभ्यता, सिंधू संस्कृती असं म्हटलं जातं. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतात, त्याचं एक मोठं ठाणं राखी गढीला होतं आणि तिथेही त्यांना राखी गढीला नुकतेच त्याच्या जवळ त्यांना रथ सुद्धा मिळालेले आहेत. त्याच्यावरती आपण आता बोलणार नाही, तो एक वेगळाच विषय आहे. परंतु या सभ्यतेचा म्हणजे या संस्कृतीचा एक भाग लोथल पर्यंत आलेला होता आणि लोथल नंतर तुमचं धोलावीरा, इथून सगळे एक्सपोर्ट व्हायचे, निर्यात व्हायचं. काय निर्यात व्हायचं तर आज सुद्धा लोथलमध्ये आपण जर बघितलं तर तिथे रत्नांना पैलू पाडण्याचं काम चालतं. आता इथे गंमत बघा, सगळी रत्न काही भारतात मिळत नाहीत, काही रत्न परदेशात सुद्धा मिळतात. तिथनं ती येतात कुठे तर लोथलला, कारण तिथले जे कारागीर आहेत ते इतके कुशल आहेत. मी त्या कारागिरांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांच्याशी बोललो. एक कारागीर मला भेटला, तो म्हणला सर मी 8 वर्षाचा असल्यापासून हे काम करतोय, आज माझं वय 48 आहे. आणि तो ज्याला नीलमणी आपण म्हणतो, त्यांनी सफायर, त्याला तो पैलू पाडण्याचं काम करत होता.
तर हे काम अजूनही लोथलमध्ये चालतं आणि या कामाचा इतिहास 4000 वर्ष मागे जातो. 4000 वर्ष हा व्यवसाय चालू आहे लोथलला. आता ही लोथलची गोदी आहे. हा तिथे हे कन्स्ट्रक्शन आहे. आर्टिस्टने तिथे उत्खनन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा उजवीकडनं समुद्राचे एक सोंड लोथलमध्ये येते. जहाजं इथे यायची, इथे गोडाऊन्स आहेत, इथे व्यापार व्हायचे. म्हणजे व्यापाऱ्यांची गोडाऊन किंवा कोठारघरं, व्यापाऱ्यांची ऑफिसेस किंवा कार्यालय हे सगळं लोथलमध्ये होतं. आणि लोथलहून उच्च प्रतीचे मणी, रत्न ही निर्यात व्हायची. म्हणजे ज्याला रफ्स म्हणतात, आफ्रिकेतनं त्या काळामध्ये रफ्स किंवा ज्याला न पैलू पाडलेली रत्न इथे यायची आणि त्याला पैलू पाडून ती निर्यात व्हायची. एक अगदी मी स्वतः आफ्रिकेमध्ये 3 वर्ष केनियामध्ये काम केलेलं आहे. केनियामध्ये जे मासाई लोक असतात त्या मासाई लोकांना रत्न आभूषणांची, ते आदिवासी आहेत तिथले, त्यांना रत्न आभूषणांची अतिशय आवड असते. आणि ती रत्न आणि आभूषणं मिळण्याकरता मासाई लोकांनी त्यांनी खूप माळा घातलेल्या असतात. लाल, पिवळी, पांढरी, निळी अशा मण्यांच्या माळा होत्या. तर मी त्यांना म्हटलं की अरे हे छान मणी आहेत, इथे कुठे मला विकत मिळतील? ते म्हणले नाही हो, हे सगळे मणी भारतातनं आमच्याकडे येतात. मी एक सेकंद गप्पच राहिलो. मी भारतातला मनुष्य आहे, मला माहित नव्हतं की गुजरातमधून आज सुद्धा कच्छमधनं हे मणी आफ्रिकेला एक्सपोर्ट होतात. आणि हा प्रकार 4-1000 वर्षापासून चालू आहे. त्याचा मला तिथे एक साक्षात्कारच झाला की आपले कारागीर हे किती आधीपासून ही कामं करतायत. तर तो एक भाग मी बघितला. आणि तर लोथलमधनं हे आफ्रिकेला एक्सपोर्ट व्हायचे आणि तिथून आफ्रिकेतनं, अर्थात त्याच्याकरता, कारण आफ्रिकेत तेव्हापासून सोनं होतं, तर तिथनं सोन्याच्या लगडी आपल्याकडे यायच्या. आणि असा व्यापारामध्ये आपले व्यापारी गडगंज श्रीमंत झाले, आपला देश श्रीमंत झाला. कारण सोन्याचं करेल काय हो मनुष्य? सोनं हे साठवूनच ठेवलं जातं, विनिमयाकरता वापरली जाईल, पण सोनं नष्ट होत नाही. त्यामुळे देशाची संपत्ती देशातच वाढत राहिली. आता त्यावेळेला पुन्हा हे दाखवायचं आहे की सिंधू संस्कृती त्यावेळेसचे हे सगळे या नकाशात पुन्हा तुम्हाला दिसेल की हे लोथल पुन्हा इथे आहे. सोमनाथ त्या काळापासून अस्तित्वात आहे, पण सोमनाथला व्यापार होत नसे. धोलावेराला व्यापार व्हायचा, मोहेंजोदारोला व्हायचा, हडप्पाला व्हायचा. ही सिंधू नदी जी काश्मीरातनं येते तिथपासून दक्षिणेपर्यंत व्यापार सिंधू नदीतनं व्हायचा. आणि त्याच्या पुढे कराचीच्या तिथे जे बंदर आधीच होतं, आमरी नावाचं बंदर होतं, तिथे सुद्धा व्यापार होत असे. आणि याच्यामध्ये एक सांगण्याची गोष्ट अशी की काश्मीरमध्ये एक जागा सापडलेली आहे. श्रीनगरपासून फक्त 16 किलोमीटर उत्तरेला बुर्जाहोम नावाची एक जागा सापडली आहे. त्या बुर्जाहोम मध्ये त्यांना उत्खनन केल्यावरती पार म्हणजे इसवी सनापूर्वी 6000 वर्षापूर्वीच्या लोकांनी केलेली स्टोन ड्रॉइंग सापडलेली आहेत. आता मी त्याचं चित्र इथे आणलेलं नाहीये, पण त्या स्टोन ड्रॉइंग मध्ये एक फार वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. त्याच्यात 2 सूर्य त्यांनी त्या ड्रॉइंग मध्ये दाखवलेले आहेत. आणि आता असं नक्की झालेलं आहे, IITच्या काही विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती रिसर्च केला आणि त्यांच्या असं लक्षात आलंय की हा स्टार मॅप आहे. मृग नक्षत्र आणि त्याच्या आजूबाजूच्या ताऱ्यांचा तो मॅप आहे. आणि त्याच्यात 2 जे सूर्य दाखवलेत याचा अर्थ त्यावेळेला एक सुपरनोव्हा क्लासचा सूर्यच ज्याला म्हणावं असा तारा तळपत होता काही वर्ष. आणि त्या तळपत्या ताऱ्याचं ते चिन्ह त्यांनी दाखवलेलं आहे. आणि ॲस्ट्रॉनॉमिकल इतिहासामध्ये नेमक्या डेट्स काढता येतात. त्यामुळे ही गोष्ट इसवी सनापूर्वी 6000 वर्षापूर्वी झालेली होती. हे आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला जो तारा तळपला होता तो काश्मीरहून दिसत होता. हे जगातलं सर्वात जुना स्टार चार्ट तो आहे असं आता जवळजवळ मान्य झालेलं आहे. हे सांगण्याचं कारण असं की संस्कृती तेव्हापासून नांदत होती आणि बुर्जाहोम मधनं सिंधू नदीतनं प्रवास करत करत जहाजं पार समुद्रापर्यंत यायची आणि व्यापार होत असे. त्या व्यापाराचं मला सांगण्याकरता हा विषय मी सांगितला. आता हा जो नकाशा आहे या नकाशाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या नावाचा हा नकाशा आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे एक पुस्तक, हा एक ग्रंथ आहे. हा इसवी सनाच्या 1ल्या शतकात हा ग्रीक किंवा रोमन, बहुतेक करून ग्रीक दर्यावर्दी माणसांनी हा लिहिलेला आहे. आणि हा मूळ ग्रंथ मात्र सापडत नाही, त्याचे तुकडे सापडतात आणि त्याचे अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथामध्ये त्यांनी नकाशा दिला होता आणि त्या नकाशामधली जी नावं आहेत ती नावं आज सुद्धा आपल्याला सापडतात. आपण या नकाशाचा थोडा अभ्यास करूया.
एरिथ्रियन सी. एरिथ्रियन या ग्रीक शब्दाचा अर्थ लाल असा होतो. म्हणजे तसं पाहिलं तर ज्याला लाल समुद्र म्हणतात किंवा सध्या ज्याला रेड सी म्हणतात, तो हा रेड सी आहे संबंध, लाल समुद्र. आणि या लाल समुद्रातनं बाहेर आलात की अरबी समुद्र लागतो. या बाजूला आपलं भारत आहे, तिथं आफ्रिका आहे आणि ही अरेबिया ज्याला म्हणतात तो भाग आहे. वरती इराण, पर्शिया ही तेव्हाची नावं आहेत. अर्थात बॅक्ट्रिया, आता सांगितलं की ग्रीकांची जी कॉलनी अफगाणिस्तानमध्ये होती ती बॅक्ट्रिया इथे आहे. आणि हे सगळे मार्कआउट केलेले आहेत. आणि हा लाल जो दाखवलेला आहे हा व्यापारी मार्ग आहे. आणि हा व्यापारी मार्ग आपण जर बघितला असला तर महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट याच्यात अशी आहे की हा इथल्या महाराष्ट्राच्या बंदरामध्ये हा सगळा मार्ग येतो. हे वरती जे बंदर लिहिलं आहे बॅरीगाझा, बॅरीगाझा हे भडोचचं तेव्हाचं नाव होतं. तर भडोचहून अनेक गोष्टी एक्सपोर्ट व्हायच्या. नंतर आपल्या इथे पाहिलं तर सोपारा, मुंबईचं जे नाला सोपारा नावाचं स्टेशन आहे रेल्वेवर, विरारच्या अलीकडचं स्टेशन नाला सोपारा, त्या नाला सोपारा स्टेशनपासून 3 किलोमीटरवरती समुद्र किनाऱ्यावरती शूरपारक नावाचं जे बंदर होतं त्या शूरपारक बंदराचं नाव तेव्हा सोपारा होतं. आता एक तुम्हाला गंमत सांगतो बरं का. बायबलमध्ये असं लिहिलं गेलंय की ओफीर नावाचं एक बंदर आहे आणि ओफीर नावाच्या बंदरात प्रचंड सोन्याचा व्यापार होतो, तिथे सोन्याचे साठे आहेत. आता हे ओफीर काय आहे हे शोधण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. बायबल म्हणजे जुन्या करार जर आपण बघितला तर 2000च्या सुद्धा अलीकडे, म्हणजे ख्रिस्ताच्या अलीकडचा जो जुना करार आहे त्याच्यामध्ये ओफीरचा उल्लेख आहे. म्हणजे साधारण ख्रिस्तपूर्व 1500 वर्ष धरूया ना. ओल्ड टेस्टामेंट जे ज्यू लोक बायबल आहे मोजेसच्या काळाचं, मोजेसचा काळ इसवी सनापूर्वी 1500 वर्ष होतो. मी हे सगळे जुन्या काळातल्याच गोष्टी सांगणार आहे बरं का, कारण हे सगळं त्या काळात घडलेल्याच गोष्टी आहेत. तर त्यामध्ये ओफीरचं वर्णन. आणि आता हे सिद्ध झालेलं आहे की ओफीर म्हणजे दुसरं काही नसून आपलं सोपारा बंदर आहे. या सोपारा बंदरामध्ये व्यापाराचा प्रचंड ओघ व्हायचा आणि त्याच्याकरता जहाजं इथे सोपाऱ्याला यायची, ज्याला मगाशी तुम्हाला म्हटलं ना नाला सोपारा, त्या नाला सोपाऱ्याचा हा सोपारा. त्याच्या खाली कॅलियान नावाचं बंदर आहे, ते म्हणजे आपलं कल्याण. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, आपण भिवंडी ज्याला म्हणतो ते कल्याण. त्याच्या खाली सेमिला नावाचं बंदर आहे, म्हणजे आजचं चौल. चौल या गावाचा इतिहास कमीत कमी 2500 ते 3000 वर्ष मागे जातो. आज सुद्धा चौलमध्ये लोकांना जुनी नाणी सापडतात असं म्हणतात. तर हे चौल. चौलच्या खाली इतर एक मंडागोरा म्हणजे मंडणगड हे बंदर आहे. ही सगळी बंदरं खाली गेली की आणखीन आपल्याला, जसं आपण केरळच्या किनाऱ्यापर्यंत जातो दक्षिणेला, की आपल्याला मुझिरिस नावाचं बंदर, तामिळनाडू आणि केरळ यांच्यामध्ये मुझिरिस नावाचं बंदर दिसतं. हे मुझिरिसचा शोध असा लावलेला आहे. मुझिरिसला त्यांना प्रचंड प्रमाणावरती हांडा भरून सुवर्णमुद्रा मिळालेल्या आहेत. हांडा भरून सुवर्णमुद्रा मिळाल्या, पण त्या मुद्रा कुठल्या आहेत माहिती आहे का? ती रोमन गोल्ड आहे. रोमन सम्राटांची जी नाणी होती ती नाणी या मुझिरिसमध्ये सापडली आणि त्याच नाण्यांचा एक प्रचंड मोठा साठ आता इथे त्या काळात त्या नकाशात दाखवलं नाहीये, पण थिरुवनंतपुरम येथे जे पद्मनाभ मंदिर आहे त्या पद्मनाभ मंदिराच्या ज्या खोल्या काही उघडल्या आहेत आणि ज्या खोल्या अजून उघडल्याही नाही आहेत त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर सोनं, रोमन गोल्ड ज्याला म्हटलं जातं, रोमन गोल्ड त्यात तिथे आहे. म्हणजे काय, आता तुमच्या लक्षात आलं असेल की भारत सोन्याची चिडिया, सोन्याचा धूर निघतो, पण या धुराचं जे इंधन म्हणून सोनं आहे हे सगळं रोमन साम्राज्यातनं जास्ती करून आपल्याकडे येत असते. आणि रोमन साम्राज्यातनं आलेलं सोनं हेच इथे भरलं जातं आणि त्या भरलेल्या सोन्यामधनं ते खर्च म्हटलं असं व्हायचंच नाही, तिथे ते सगळं भरून भरून आपले सोन्याचे साठे दिवसेदिवस वृद्धिंगत होत गेले. या बाजूला जर आपण आलो, आता ही लाल रंगाचे जे व्यापारी मार्ग आहेत हे कुठे जातात, तर हे काना म्हणजे सना, आताचं येमेनमध्ये सना गाव आहे तिथे ते जातात. इथे एक बेट दाखवलंय, डिस्कॉर्डियस आयलंड त्याला म्हणतात. त्या बेटाचं नाव सोकोत्रा आहे सध्या आणि त्या द्वीपाचं नाव संस्कृतमध्ये सुखकर्ता द्वीप असं आहे. त्या सोकोत्रा या द्वीपामध्ये काही वर्षापूर्वी प्रचंड प्रमाणावर ताम्रपट मिळाले आणि ते सगळे ताम्रपट ब्राह्मी भाषेत होते आणि ते व्यापाऱ्यांचे अकाउंट्स होते. काय व्हायचं की भारतातनं ज्या पण गोष्टी घेऊन जहाजं निघायची ती आधी सुखकर्ता म्हणजे सोकोत्राला यायची. म्हणजे हा आपण जर इथे बघितला तर जहाजं येऊन इथे सोकोत्राला यायची. सोकोत्रातली तिथे ज्याला आपण कार्गोच्या भाषेत वे पॉइंट म्हणतो, म्हणजे जिथनं मालाची विभागणी होते. काही माल जो रोमन साम्राज्याकडे जायचा तो उत्तरेकडे जायचा, तो या अरेबियन आखातातनं, ज्याला एडनचा आखात म्हणतात
तिथे इथे एडुआ मेन म्हणजे एडन, त्या एडनच्या आखातातनं वरती जायचं, वरती जाऊन इथे ते हॉर्मस नावाच्या एका जागी यायचं. हे ऍक्च्युली सध्याचं सुएझ जे आहे ते हे आहे. सुएझला ते उंटावरती टाकायचंय गोष्टी आणि उंटावरनं ते अलेक्झांड्रिया म्हणून जे ग्रीकचं बेट आहे त्या अलेक्झांड्रियाला यायचं. तिथनं पुन्हा ते सगळं जहाजावरती लादून हे इकडे रोम आहे, रोम पर्यंत जायचं. कारण रोमन साम्राज्यात ती सगळ्या गोष्टी जायच्या. त्याचे जे ग्राहक होते ते रोमन साम्राज्यात होते. रोमन साम्राज्याच्या आधी ग्रीकांची सुद्धा जी वाहतूक होती ते ग्रीक लोक सुद्धा याच मार्गाने यायचे आणि हे असं संबंध सुएझच्या इथे फक्त हा लँड रूट होता, म्हणजे उंटावरनं लादून काफल्यातनं हे वस्तू इथे यायच्या आणि इथून या खाली जाऊन संबंध भारतामध्ये यायच्या. मग भारतामध्ये कालिकतला यायच्या, भडोसला जायच्या, कल्याणला यायच्या, नालासोपाराला यायच्या, खाली मुजिरीसला जायचा, असा हा व्यापार. तसाच हा व्यापार पूर्वेकडे सुद्धा व्हायचा. आता तुमच्या मनात येईल की हा व्यापार करायचे तरी कशाचा, म्हणजे वस्तू काय घ्यायचे, तर त्याचं उत्तर असं आहे की केरळमध्ये त्या व्यापाराकरता मिळालेली जी पैसे असायचे ते रोमन नाणी आहेत. ही केरळमध्ये सापडलेली रोमन नाणी आहेत. हा बघा रोमन सम्राटाचा मुखवटा आणि सोन्याची नाणी आहेत. एक माहिती म्हणून सांगतो, मी रोमला जेव्हा गेलो होतो काही कामाने, तेव्हा रोमच्या म्युझियममध्ये हीच नाणी प्रचंड प्रमाणावर डिस्प्ले करून ठेवलेली होती. म्हणजे ह्या नाण्यांमुळे निश्चित होतं की हा जो व्यापार आहे तो रोममधनं भारतामध्ये होत होता, पैसे आपल्याला रोममधनं यायचे. आता प्रश्न मगाशी मी विचारला की व्यापार व्हायचा कशाचा, तर गमत वाटेल ऐकून. भारतातनं तीन गोष्टी प्रामुख्याने निर्यात व्हायच्या. पहिली गोष्ट म्हणजे रेशीम, आणि हे रेशीम पुष्कळदा आपल्याकडे चीनमधनं यायचं आणि चीनमधनं आलेलं रेशीम आपण रोमन साम्राज्याकडे ते निर्यात करायचो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या किनाऱ्यावरती जे प्रचंड प्रमाणावर आपण आज सुद्धा मिऱ्याचे लोंगर बघतो, ती काळी मिरी, तसंच लवंगा, तसंच विलायची, या मसाल्याच्या पदार्थांची निर्यात ही भारतातनं रोमला व्हायची. रोमला मसाल्याचे पदार्थ कशाला लागायचे, तर युरोपचा इटली सोडली तर बहुतेक सगळा भाग शीतोष्ण कटिबंधात आहे, त्यामुळे तिथे बर्फ 4 महिने जेव्हा हिवाळ्यात बर्फ असतं तेव्हा त्यांना साठवलेलं मांसच खायला लागतं, कारण वनस्पती संपलेल्याच असतात. आता हे मांस साठवायचं आणि ते खराब होऊ द्यायचं नाही आणि ते खायला त्याला चव यावी याकरता त्याच्यामध्ये मिरी, लवंगा, दालचिनी आणि वेलदोडा याचा वापर व्हायचा आणि मीठ अर्थात खारवलेल्या मांसामध्ये, कारण चव पण यायला पाहिजे ना, नुसतं मांस आणून खाणं काही पुरत नाही. तर त्या लोकांना या मसाल्याच्या पदार्थाची गरज होती, ही लक्झरी नव्हती, ही गरज होती आणि त्यांच्या भागात तर मसाल्याचे पदार्थ होतच नाही. मग ते व्हायचे कुठे, ते व्हायचे भारतात व्हायचे, इंडोनेशियात व्हायचे, पण पुन्हा यायचा मार्ग तो भारताच्या मार्गेच होता. डच लोकांनी इंडोनेशियातनं लवंगांचा मोठा व्यापार केला, दालचिनीचा व्यापार श्रीलंकेमधनं झाला आणि भारतात अर्थात मिऱ्यांचा व्यापार झाला. मिरीचं मी असं ऐकलं होतं की मिरीला दक्षिणी भाषेत यवनप्रिया असं एक नाव आहे. काळ्या मिरीला यवनप्रिया म्हणतात. मी तिरुवनंतपुरमला गेलो होतो, तिथून आलापुझा नावाचं एक जे अलेप्पी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, आलापुझा त्या जागेचं नाव आहे, तिथे 3 दिवस राहिलो होतो. तिथल्या जो मिरीचा व्यापारी होता त्याच्याशी गप्पा मारायला जाऊन बसलो. मी त्याला म्हटलं, अरे या मिरीला तुमच्या भाषेत काय म्हणतात? तो म्हणला अरेक्की. अरेक्की म्हणजे मिरी, या अरक्का अरेक्की असं काहीतरी. मी म्हटलं यवनप्रिया काय? तो म्हणला नाही बाबा, यवनप्रिया काही म्हणत नाहीत. मी म्हटलं माझी माहिती चुकीची आहे की काय? मग मी थोडा अभ्यास केला आणि मग एकदम लक्षात आलं की ज्या काळात हा व्यापार व्हायचा त्या काळात मल्याळमी भाषा नव्हती. हा सगळा प्रदेश तामिळनाडूच्या संगम राजांच्या अधिपत्याखाली होता. आणि गंमत बघा, तामिळ भाषेमध्ये मिरीला यवनप्रियाच म्हणतात. आता यवनप्रिया का म्हणतात, तर ही मिरी घ्यायला ग्रीक लोक यायची, ग्रीक व्यापारी यायचे आणि ग्रीस मधला जुनं एक जे बेट आहे त्याला आयोनियन आयलंड म्हणतात. त्या आयोनियन आयलंडमध्ये राहणारे म्हणजे आयोनियन लोक, त्याचा अपभ्रंश यवन झाला. यवन म्हणजे मुसलमान नव्हे. आपल्या जुन्या भाषांमध्ये यवनचा अर्थ मुस्लिम नाहीत, तर यवन म्हणजे कोण, तर ग्रीक. तर ते ग्रीक यायचे आणि ते ग्रीक आल्यानंतर ते आपल्याला पैसे द्यायचे. म्हणजे ग्रीक सुवर्ण पण आहे, रोमन यायचे तर रोमन सुवर्ण आहे आणि या सगळ्यांनी आपलं केरळमध्ये प्रचंड प्रमाणावर रोमन सैन्य आलं, रोमन पैसे आले. पण गंमत अशी व्हायची, रोमन लोक म्हणायचे आपल्याला की आमच्याकडनंही तुम्ही काही घ्या की वस्तू. आपण त्यांच्याकडनं एकच गोष्ट घ्यायचो, ऐकायला गंमत वाटेल, आपण त्यांच्याकडनं रेड वाईन घ्यायचो.
लाल वाईन जी दारू आहे ती आपण त्यांच्याकडनं घ्यायचो, ती आपल्याला करता यायची नाही, कारण ते लाल द्राक्ष तिथेच व्हायची. तर त्याचे कुंभच्या कुंभ आपल्याकडे यायचे दारूचे, आणि ते कुंभ त्यांचे ते कसं करायचं की त्याचे तुकडे सापडले तर त्यांच्या दारूचे कुंभ करताना त्याच्यामध्ये दोऱ्या घातलेल्या असायच्या मजबूती करता आतमध्ये. त्यामुळे कुंभांचे जे अवशेष मिळाले त्याच्यामध्ये जेव्हा दोऱ्या दिसल्या तेव्हा ते रोमहून आलेले कुंभ होते. आता याचे नुसतं आपण एवढंच पाहायचो असं नाही, आपण हँडीक्राफ्टचा प्रचंड मोठा व्यापार रोमशी करायचो. रोमन साम्राज्याला सातवाहन साम्राज्य ज्या वेळेला आपल्याकडे होतं इसवी पूर्वी 200 वर्ष ते इसवी सनानंतर 300 वर्ष, हे 500 वर्ष सातवाहन साम्राज्य ज्यांची राजधानी पैठणला होती. त्या पैठणहून आणि इतर ठिकाणाहून चौल, हे इकडे चौल बंदर, हे नालासोपारा बंदर, हे कल्याण, या सगळ्या ठिकाणी हँडीक्राफ्ट जायचे आणि ते हँडीक्राफ्ट तिथनं जायची आणि इथनं पुढे ते रोमकडे एक्सपोर्ट व्हायची किंवा निर्यात व्हायची. ती हँडीक्राफ्ट जशी जायची त्याची गंमत म्हणजे काय जायची हँडीक्राफ्ट, तर हस्तिदंती बाहुल्या किंवा हस्तिदंतीचे विविध हँडीक्राफ्टचे प्रकार हे जायचे रोममध्ये. आता तुम्ही असं म्हणाल की या सगळ्या ऐकू गप्पा येतो, याला काही पुरावा आहे का, तर आपल्या सुदैवाने अप्रतिम पुरावा मिळालेला आहे. पैठणहून जी निघायची हा जो मार्ग आहे हा पैठणहून जुन्नरला जायचा. जुन्नरला आपल्याला माहिती आहे नाणेघाट आहे, त्या नाणेघाटातनं खाली उतरून कल्याण आणि मुख्य म्हणजे नालासोपाऱ्याला जायचा, इकडे चौलला सुद्धा जायचा. तर ती जायची गोष्ट आणि त्या जायचं प्रूफ काय आहे, तर दोन दोन पुरावे आहेत. एक म्हणजे रोमहून आलेल्या काही गोष्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सापडतात. कोल्हापूरला हा ब्रॉन्झचा पोसायडॉन म्हणजे त्यांचा जो अंडरवर्ल्डचा देव आहे, म्हणजे नरकाचा जो अधिपती आहे किंवा समुद्राचा जो अधिपती आहे, त्याचा हा एक पुतळा कोल्हापूरला सापडलेला आहे. हा आपल्या इथला असला शक्यच नाही, कारण हा देवही आपल्या इथला नाही, हा ग्रीसमधनं आलेला आहे. तर हा ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ पोसायडॉन हा 2ऱ्या शतकात आलेला आहे, म्हणजे सातवाहन साम्राज्याच्या वेळेला. अशीच गंमत म्हणजे नाशिकला पांडव लेण्यांमध्ये हे एक घुबडाचं चिन्ह कोरलेलं आहे. आता घुबड हे आपल्या इथे अशुभ समजतात, परंतु ग्रीक ज्या आख्यायिका आहेत त्याच्यात घुबड हे मिनर्व्हा या बुद्धीच्या देवीचं वाहन आहे, त्यामुळे ते शुभ समजलं जातं. घुबडाला तिथे वाईज औल असं म्हणतात. त्यामुळे त्यांच्या दैवतामध्ये सामील असलेलं देवाचं वाहन, आपल्या इकडे लक्ष्मीचं वाहन आपण त्याला म्हणतो, कदाचित त्याचा अर्थ असा असेल की लक्ष्मी जी येते ती ग्रीकांकडनं येते, ग्रीकांच्या देवाचं वाहन घुबड म्हणून लक्ष्मीचं वाहन घुबड, असं सुद्धा आपल्याकडे झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पांडव लेण्यामध्ये 24 नंबरच्या गुहेमध्ये त्या घुबडाचा मूर्ती दिसलेली आहे. आणि 18 नंबरच्या पांडव लेणी ही पांडवांनी केली नाहीत. तिथे प्रचंड मोठा ब्राह्मीमधला शिलालेख आहे. त्या शिलालेखात लिहिलेलं आहे की ही लेणी सातवाहन राजा त्यांच्या काळात झालेली आहे. नागनिका म्हणून जी राणी होती तिने नाणेघाट बांधला, तशाच इतर ज्या होत्या पुलुवामी पुत्र सातवाहन जो होता त्याच्या काळातल्या त्या लेणी आहेत. आणि त्या लेण्यांमध्ये ही जी मस्तकं केलेली आहेत, ही जी कोरलेली मस्तकं आहेत ही रोमन हेड्स आहेत. त्यामुळे ही रोमन हेड कशावरनं, हा इथे एरो, हा ही जी आहेत ही रोमन हेड, कारण त्यांच्या केशभूषा या रोमन पद्धतीच्या आहेत. तेव्हा त्यावेळेला सुद्धा म्हणजे सातवाहन साम्राज्याच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 100-150 त्यावेळेला रोमचा व्यापार आपल्याकडे होता, त्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. आता हे जायचं कसं रोमला वस्तू, तर इथे आपण एक गमतीदार, आता इथे त्यांनी हे तेर नावाचं इथे एक गाव आहे. तेर या गावाचे महत्व म्हणजे तगर साम्राज्याची राजधानी ती तेर, आणि आज हे एक छोटंसं 3000 वस्तीचं गाव जरी असलं उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ते, आणि पुणे सोलापूर हायवेवरच्यापासनं फक्त 18 किलोमीटर उजवीकडे तुम्ही जर पुण्याकडनं जाताना गेलात तर तेर या गावी तुम्ही पोहोचाल. तेर या गावी एक अप्रतिम गोष्ट आहे. तेर गावी एक म्युझियम आहे आणि त्या म्युझियमचं तेर संग्रहालय हे अतिशय प्रसिद्ध संग्रहालय आहे. त्या संग्रहालयात काही विलक्षण गोष्टी ठेवलेल्या आहेत. तेर हे गाव गोरा कुंभारांचं गाव पण आहे, तिथे कुंभारांची समाधी आहे. तिथे एक खूप जुनं वामनाचं मंदिर आहे. बलिप्रतिपदेला तिथे मी गेलो होतो, त्यामुळे मी त्या मंदिराचं पण निरीक्षण केलं. पण त्या तेरमध्ये एक महान व्यक्ती राहतात, त्यांचं नाव रेवणसिद्ध लामतुरे, आणि त्या लामतुऱ्यांचे आजोबा जे रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे, त्यांनी तिथे खूप ऐतिहासिक गोष्टी गोळा केल्या. प्रागैतिहासिकच म्हणायला पाहिजे, इतक्या जुन्या गोष्टी
तिथे एक हस्तिदंती बाहुली मिळालेली होती तेरमध्ये. त्या हस्तिदंती बाहुलीला ही जी तुम्हाला जी दिसतीये ती हस्तिदंती बाहुली आहे. साधारण 9 ते 11 इंच उंच आहे. परंतु ही इटलीमध्ये पॉम्पेई इथे आहे. पॉम्पेई हे जे इटालीमधलं एक प्रसिद्ध होतं, ज्याच्या शेजारी वेसुवियस ज्वालामुखी होता. त्या ज्वालामुखीचा इसवी सन 1975 साली स्फोट झाला आणि त्या स्फोटाखाली ते सबंध गाव गाडलं गेलं. ते गाडलं गेल्यानंतर तिथे उत्खनन अजूनही चालू आहे. 1938 साली जेव्हा तिथे एका पुरातत्व शास्त्रज्ञांनी उत्खनन केलं तेव्हा त्याला ही बाहुली मिळाली. तिचे अर्थात तेव्हा तुकडे झालेले होते, ते त्यांनी जोडले आणि ही पॉम्पेई इथल्या एका वस्तुसंग्रहालयात ही ठेवलेली आहे. त्याला लक्ष्मी म्हणतात. आता ही बाहुली म्हणजे काय, तर याच्या डोक्यावरती एक भोक आहे आणि त्या भोकामध्ये आरसा बसवायचा. ही आरशाची मूठ आहे अशी. पण किती कलात्मक रीतीने हस्तिदंतावरचं हे काम आहे हे तुम्ही बघा. त्यांचे दागिने बघा, तिची केशभूषा बघा. मुद्दाम ती असाच फोटो दाखवलाय, मागची केशभूषा बघा. इतकी सुंदर बाहुली ही तिथे आहे. वस्त्र सुद्धा झिरझिरीत टाईपचं वस्त्र आहे, त्यामुळे ते आहे की नाही तेही कळत नाही. तिचे सेवक दोन्ही बाजूला आहेत. ही अतिशय उच्च प्रतीचं कलात्मक मूर्ती आहे हस्तिदंतावरती कोरलेली. याची एक छोटीशी गोष्ट सांगण्यासारखी आहे. आपले इतिहास पुरातत्व शास्त्रज्ञ गो ब देगलूरकर हे पॉम्पेईला गेले होते म्युझियम बघायला. ते म्युझियम बघायला गेले तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले, त्यामुळे म्युझियम बंद होत आलं होतं. तिथली जी व्यवस्थापिका होती ती म्हणली, सॉरी आता बंद झालं, आज तुम्हाला नाही दाखवणार. ते म्हणले, व्हेरी सॉरी, ही ती तेरहून आलेली बाहुली आहे, तीच मला फक्त बघायची होती, मला दुसरं काही बघायचं नव्हतं. त्या बाईंनी त्यांच्याकडे बघितलं. ते म्हणले, तुम्ही भारतीय दिसता. ते म्हणले, हो मी भारतीय. आपण देगलूरकर का, असं त्या इटालियन व्यवस्थापकीयांनी देगलूरकर सरांना विचारलं. देगलूरकर सरांना परवाच आपल्या भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट बोरी यांनी एक मोठं सन्मान चिन्ह प्रदान केलेलं आहे, आपल्याला माहीतच आहे. तर देगलूरकर सरांचं नाव या तेरच्या बाहुलीशी इतकं निगडीत होतं की त्यांना सुद्धा माहिती होतं की देगलूरकर सरांचा या विषयावरती रिसर्च आहे. आणि ते आले म्हणल्यानंतर ती म्हणली, तुम्ही आल्यानंतर तुम्ही मध्यरात्री आला असता तरी आम्ही दरवाजे उघडले असते. ती त्यांना घेऊन गेली, त्यांना ही बाहुली दाखवली. हा फोटो अर्थात मी इंटरनेटवरनं काढलेला आहे. तर अशी ही बाहुली. आता इथे रहस्य संपत नाही. ही बाहुली ही बाहुली मिळाली आपल्या पॉम्पेईला, पॉम्पेई इटालीमध्ये, आणि वेसुवियसच्या ज्वालामुखीच्या उद्रेकात ती सापडली. इथपर्यंत सगळं ठीक आहे. परंतु ही अर्थातच त्याच्या आधीच तिथे पोहोचली असली पाहिजे आणि हस्तिदंत सहसा नष्ट होत नाही म्हणून आपल्याला दिसू शकली. पण या बाहुलीची जुळी प्रतिमा शोभावी अशी बाहुली तेरमध्ये आहे. मी सांगत होतो त्याप्रमाणे ही जी मूर्ती आपण पाहताय ही तेर येथे सापडलेली मूर्ती आहे आणि याच्या आधीची जी मूर्ती आपल्याला दाखवली ही पॉम्पेई इथे मिळालेली मूर्ती आहे. त्या दोन मूर्तींमधलं साम्य विलक्षण आहे आणि हे नक्कीच आहे की या दोन्ही मूर्ती एकाच ठिकाणी एकाच पद्धतीच्या कारागिरांनी तयार केलेल्या आहेत. आपलं सुदैव आहे की तेर येथील मूर्ती तिथले एक अतिशय उच्च प्रतीचे संग्राहक श्रीयुत लामतुरे यांच्यामुळे आपल्या पुढे आहे. त्यामुळे आपला आणि रोमन साम्राज्याचा व्यापार होता हे सिद्ध करायचा याहून चांगला आणखीन पुरावा आपल्याला मिळाला नसता. आता हा व्यापार कसा चालायचा याचं जर आपण जरा बघायला गेलं तर हा नकाशा आहे. या नकाशामध्ये हा आत्ताचा नकाशा आहे. या नकाशामध्ये हा तेर, इथे हे तेर दाखवलेलं आहे. तेर पासनं जवळजवळ सगळीकडे हँडीक्राफ्ट जायची आणि ती हँडीक्राफ्ट म्हणजे हे जे आता दाखवलं हस्तिदंती पीस, ती हँडीक्राफ्ट जायची आणि तेरपासनं उदाहरणार्थ तिथे भरोसला जायची किंवा नाणेघाटातनं पलीकडे येऊन नाला सोपारा, हे सोपारा इथे आहे, चौल, या सगळ्या ठिकाणी ती हँडीक्राफ्ट जायची. तिथनं पुढे अर्थातच रोमन साम्राज्याकडे जायची. हा सगळा व्यापार. बरं, तेरला स्वतः तगर साम्राज्य होतं त्यामुळे तिथनं बऱ्यापैकी इतर सुद्धा व्यापार चालायचे. आपण बघितलं तर दक्षिणेला पार मुझिरिसचं बंदर जे मी सांगितलं होतं तिथे देखील इथनं वस्तू जायच्या. त्यामुळे रोमन साम्राज्याशी जो व्यापार होता तो इथून चालायचा. आणि नुसतं रोमन साम्राज्यच नव्हे तर युरोपातल्या विविध साम्राज्याची लोक, विविध व्यापारी भारतामध्ये यायचे. कारण मागे म्हटल्याप्रमाणे भारत हा सोने की चिडिया होती. डेन्मार्कचे व्यापारी चौलला आल्याचे उल्लेख आहेत आणि त्यांना मराठी कागदपत्रामध्ये डिंग मार म्हणायचे. मी हे डिंग मार काय ते जेव्हा शोधायला गेलो तेव्हा डेन्मार्कचा तो मराठी अपभ्रंश आहे. फ्रेंच लोकांना आपण फ्रान्सिस म्हणायचो,
तसंच हे जे डच लोक होते त्यांना वलंदेज म्हणायचो. या युरोपच्या सगळ्या कॉलनीतनं लोक यायचे. ग्रीक होते ते आयोनियन असल्यामुळे त्यांना आपण यवन म्हणायचो. मुस्लिम व्यापारी नंतर यायला लागले. त्यांच्याकरता आपल्याकडे म्लेंछ हा शब्द आहे, त्यांच्याकरता यवन हा शब्द नाहीये, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर असा हा तेरचा जो सगळा संग्रह आहे, हा ज्या थोर गृहस्थांनी केला त्या गृहस्थांच्या मुळे आपल्याला हे सगळं आता दिसू शकतं. ते रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे यांनी तेर गावामध्ये राहून अगदी सुरुवातीपासून त्यांनी त्यांच्या गरिबीत अगदी त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली. पुढे त्यांनी व्यापारामध्ये चांगला दम बसवला. पण आधीपासून त्यांनी तेरच्या सगळ्या मुलांना सांगून ठेवलं होतं की तुम्हाला काहीही इंटरेस्टिंग गोष्ट सापडली तर ती माझ्याकडे आणून द्या, मी त्याची तुम्हाला योग्य किंमत देईन. आणि याप्रमाणे त्यांनी हळूहळू करत प्रचंड मोठा संग्रह गोळा केला. मागे म्हटल्याप्रमाणे तेर हे संत गोळा कुंभारांचं गाव असल्यामुळे तिथे कुंभारांची वस्ती बरीच जास्त आहे. त्याचं कारण अगदी जुन्या काळापासून तिथे भांडी बनवण्याचा कारखाने असायचे. त्यामुळे खापरं जी आर्किओलॉजीला किंवा पुरातत्व शास्त्राला लागतात ती खापरं सुद्धा तिथे अनेक मिळाली. मूर्ती मिळाल्या, हे अशी हस्तिदंती मूर्ती पाहिली तशा मूर्ती मिळाल्या. अशा अनेक गोष्टी लामतुऱ्यांनी मोठा संग्रह त्याचा केला आणि नंतर तो उदारपणे शासनाला दिला आणि शासनाने रामतुरे यांच्या नावाचं तिथे एक म्युझियम स्थापन केलेलं आहे. अतिशय सुंदर म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये हा सगळा संग्रह ठेवलेला आहे. हे त्या म्युझियमचा पाठीचा फोटो मी तिथे गेलो तेव्हा काढलेला आहे. आणि सध्याचे रामतुऱ्यांचे जे वंशज आहेत त्यांचे नातू रेवणसिद्ध लामतुरे ते मला तिथे भेटले आणि त्यांनी मला हे सगळं लामतुऱ्यांचं आयुष्यक्रम वर्णून सांगितला. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवढं मोठं काम या माणसांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्यांच्यामुळे आपल्याकडे सिद्ध झालेलं आहे आता की भारत आणि रोमन साम्राज्य यांचा व्यापार अव्याहत चालू होता. टॉलेमी म्हणून जो ग्रीक राजा इसवी सन 150 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात त्यांनी एक वाक्य टाकलंय की नाणेघाट जो आहे महाराष्ट्रातला तो म्हणजे चांदीची नदी आहे. याचा अर्थ असा आहे रिव्हर ऑफ सिल्वर, रिव्हर ऑफ फ्लोईंग सिल्वर. त्याचं कारण असं आहे की नाणेघाटामध्ये कस्टम्सची जी म्हणजे कस्टम्सचा जो ठिकाण होतं जिथे तो रांजण ठेवलेला आहे. असं म्हणतात की त्या रांजणामध्ये व्यापारी आपला जो जकातीचा मालावरती जी जकात असेल ते पैसे टाकायची. तर तो एवढा आहे की तो रांजण भरून वाहत असे. म्हणून म्हटलं जातं की नाणेघाटामधनं हा सोन्याचा चांदीचा झरा वाहतो, इतका तो महत्वाचा होता. आणि या सध्याचे जे मगाशी म्हटलं तसं रेवणसिद्ध लामतुरे आहेत ते सुद्धा आता पाठीच्या पुढचे आहेत. पण त्यांनी या बाबतीत बराच रिसर्च केलेला आहे. मगाशी दाखवलेला नकाशा त्यांनीच मला पाठवला आणि त्यांच्याकडे ती बाहुली त्यांनी बंदोबस्तात ठेवलेली आहे. कारण मी म्हटलं असं ती बाहुली त्यांनी शासनाला दिली नाही. कारण लामतुऱ्यांकडे त्यावेळेला एक ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ आला. त्यांनी त्यांचा सगळा संग्रह पाहिला आणि ते म्हणले, त्यांना म्हणाला की ही बाहुली तुम्ही मला किती पैशात विकाल. ते म्हणले मला ही विकायची नाहीये. तो म्हणला मी 1,00,000 रुपये द्यायला तयार, पण ही बाहुली तुम्ही मला द्या. त्या काळात 1,00,000 ही फार मोठी रक्कम होती. पण आपलं सुदैव की रामलिंगप्पा लामतुऱ्यांनी त्यांना सांगितलं नाही ही मला विकायचीच नाही, ही माझ्याकडेच राहील. त्यामुळे ती बाहुली हा ठेवा आपल्या भारतातच राहिला. हे श्री रेवणसिद्ध लामतुरे यांच्याशी माझा पत्रव्यवहार असतो. फोनवरती सुद्धा आमचं बोलणं होतं. हे स्वतःही त्या बाबतीमध्ये रिसर्च करतायत आणि त्यांचाही या विषयावरती पुस्तक लिहिण्याचा मानस आहे. जितक्या लवकर ते पुस्तक लिहितील तितक्या लवकर आपल्याला तेर आणि या व्यापाराचे आणखी मर्म उलगडून आपल्याला कळेल. आता प्रश्न असा आहे की हा व्यापार जेव्हा रोमन साम्राज्याशी चालला तेव्हा रोमन साम्राज्याचं याच्याकरता काय रिॲक्शन होत्या. तर हे जे चित्र मी आपल्याला दाखवलंय ते रोमचा एक अतिशय मोठा सेनेटर, त्याचं नाव प्लिनी द एल्डर होतं, म्हणून त्याला आपण आपल्या भाषेत थोरला प्लिनी म्हणूया. त्याचा मुलगा हा सुद्धा मोठा पॉलिटिशियन होऊन गेला, त्याला धाकला प्लिनी म्हणतात, प्लिनी द यंगर. पण या थोरला प्लिनी हा 23 साली जन्मला, म्हणजे 0023 बरं का, इसवी सन 23 साली जन्मला आणि तो 79 पर्यंत जिवंत होता. त्यांनी 77 साली रोमच्या सिनेटमध्ये केलेलं भाषण उपलब्ध आहे. मराठा साम्राज्याचं म्हणजे महाराजांच्या साम्राज्याचं दुर्दैव असं की महाराजांची सगळी रेकॉर्ड्स ही रायगडावरती स्टोर्ड होती आणि दुर्दैवाने रायगड शत्रूच्या ताब्यात गेला. पुढे तो सिद्धीच्या ताब्यात होता. तेव्हा ती सगळी रेकॉर्ड बहुतेक त्यांनी जाळून टाकली. त्यामुळे अस्सल कागदपत्र मराठी मिळायला
शास्त्रज्ञांना आणि आपल्या इतिहास तज्ञांना खूप अडचण जाते, कारण ओरिजिनल रेकॉर्ड्स आपल्याला तेव्हाची मिळत नाही. आपल्याला काय मिळतं तर तिथनं महाराजांनी पाठवलेल्या पत्राच्या ज्या इतरांना पाठवलेल्या कॉपीज आहेत त्या मिळतात, पण महाराजांकडे आलेली पत्र किंवा ऑफिस कॉपी या काही आपल्याला मिळत नाही. परंतु रोमन साम्राज्याचं नशीब तितकं वाईट नव्हतं. रोमन साम्राज्यावरती नंतर जरी हल्ले झाले आणि साम्राज्याचं विघटन झालं, तरी त्यांचे जे रेकॉर्ड्स होते ते रेकॉर्ड्स अजून अबाधित आहेत आणि त्या रेकॉर्डमध्ये सिनेट मधल्या संभाषणांचे रेकॉर्ड्स अजून मिळतात. त्यातलं प्लिनीचं जे 77 सालचं भाषण आहे ते फार महत्वाचं आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी रोमच्या उच्चभ्रू स्त्रियांकरता एक आवाहन केलंय की लेडीज, तुमच्या शक्य जर असलं तर तुमच्या रेशमाच्या आणि मसाल्याच्या पदार्थांच्या लालसेला आवर घाला, कारण या दोन गोष्टी घेण्यामध्ये या दोन गोष्टी मिळण्याच्या मध्ये रोमचा जग संपत्ती आहे ती भारताच्या तिजोरीत जाऊन पडते. म्हणजे झालं असं की या गोष्टी नाशिवंत आहेत. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही रेशमाचे कपडे घालता, काही दिवसांनी ते टाकून द्याल, मसाल्याचे पदार्थ तुम्ही आताच खाऊन संपवता, परंतु याच्या बदल्यात जे रोमन सोनं भारतात जाऊन पडतंय ते सोनं मात्र आपल्या कायमचं चाललंय आणि रोमन साम्राज्य भिकारी होण्याचा हा मार्ग आहे. तेव्हा कृपा करून तुमच्या या आवडीला आवर घाला, असं त्याचं भाषणच आहे. आणि तो म्हणला तसंच पुढे पुढे रोमन साम्राज्य या प्रकारच्या व्यापारामुळे बँकरप्ट झालं, म्हणजे त्याचं दिवाळं निघालं. साधारण इसवी सन 300च्या आसपास रोमन साम्राज्याचं विघटन व्हायला सुरुवात झाली आणि बऱ्यापैकी ते साम्राज्य कोसळलं. आणि त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की त्यांची आर्थिक शक्ती कमी झाली होती, कारण त्यातला बराचसा पैसा भारताच्या तिजोऱ्यात येऊन पडला होता. आता भारतात हा जो पैसा यायचा त्याचं व्यापारी लोक काय करायचे, तर आता जसे व्यापारी देवळांना वगैरे दान देतात तसे देवळांना ते दान द्यायचे. केरळचं तिरुवनंतपुरम येथे असलेलं पद्मनाभ स्वामी टेम्पल जे आहे, अनंत पद्मनाभ टेम्पल देऊळ, त्या देवळाची सध्याची मालकी केरळचं राजघराणं मार्तंड वर्मा यांचे जे वंशज आहेत त्यांच्याकडे ती मालकी आहे. आणि त्या देवळामध्ये त्या खोल्या आहेत, त्या खोल्या सगळ्या अजून उघडल्या नाहीयेत. त्यातली एक विशिष्ट खोली तर अजून त्याचं सील सुद्धा उघडलेलं नाहीये. असं साधारण मानलं जातं की त्या खोल्यामध्ये असलेला खजिना हा जवळजवळ 10 लाख कोटी रुपयाहून सुद्धा जास्ती आहे, असं सर्वसाधारण मानलं जातं. आणि बहुतांशी या खजिन्यामध्ये रोमन सुवर्ण आहे, कारण म्हटलं असं रोमहूनच हे सुवर्ण केरळमध्ये किंवा भारतामध्ये यायचं. आणि व्यापारी कसं असतात की आपल्या उत्पन्नाचा 1 दशांश कदाचित ते देवळाला देत असतील, याचा अर्थ याच्या 9 पट सोनं भारतातच होतं आणि त्या व्यापाऱ्यांकडे होतं. आता तेव्हा बँका नसल्यामुळे ते सोनं कुठल्या रूपामध्ये कुठे असेल ते कोणाला सांगता येणार नाही. पण भारत ही सोन्याची चिडिया होती आणि भारतात भरपूर सोन्याची भंडारं होती, हे मात्र खरं आहे आणि हे इतिहासात पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. आता पुढे त्या सोन्याचं काय झालं हा आपल्याला प्रश्न येईल, तर त्याचं उत्तर इंग्रजी राज्य. भारतावरती राज्य परकीयांनी जेव्हा करायला सुरुवात केली, आधी मुस्लिमांचं राज्य होतं, मोगलांचं राज्य होतं बरीच वर्ष, परंतु त्या दोन्ही राज्यांमध्ये ते राजे जे इथे आले त्यांनी भारताची लूट तर केलीच, परंतु लूट केल्यानंतर ते अनेक कुठे गेले नाहीत. त्यामुळे ते सगळे पैसे भारतामध्येच राहिले, यानं त्या रूपाने ते भारतामध्येच शिल्लक राहिले. कारण ही लोक काही बाहेर कुठे जायला आली नव्हती. एकदा इथे आल्यानंतर गझनीने कसं केलं, गझनीने लूट केली आणि तो परत अफगाणिस्तानला गेला. मोहम्मद घोरीने लूट केली, तो परत अफगाणिस्तानला गेला. पण मोहम्मद घोरीने त्याचा जो गुलाम कुतुबुद्दीन ऐबक इथे बसवून गेला, त्या लोकांनी मात्र इथेच राज्य करायचं ठरवलं, त्यामुळे ते पैसे नंतर इथे राहिले. गझनीने जवळजवळ 20 लाख पाऊंड किमतीचं सोनं, किमतीच्या वस्तू आणि सोनं सोमनाथची लूट केली तेव्हा नेलं, असं म्हटलं जातं. त्यावेळेसची किंमत, आज त्याची किंमत किती असेल याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. अर्थात त्या सोन्याचा अजिबात मागमूस आपल्याला अफगाणिस्तानात दिसत नाही. अफगाणिस्तान हा भिकारीच राहिला. आज सुद्धा भारताने त्यांना 3 अब्ज डॉलर्सची मदत केलेली आहे त्या राष्ट्राला केवळ उभं राहण्याकरता. तिथे हॉस्पिटल बांधली, कॉलेज बांधली. म्हणजे आमच्या इथनं जे पैसे लुटून नेले त्याचं केलं काय, हा त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. आता मोगल साम्राज्याची जी संपत्ती होती ती दिल्लीमध्ये खजिन्यामध्ये, एकत्र दिल्ली आणि आग्रा 2 ठिकाणी त्यांचे खजिने होते, त्याच्यात ती ठेवलेली होती. परंतु नादिरशहाचा 1739 साली जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्यांनी दिल्लीची प्रचंड लूट केली आणि असं म्हटलं गेलं की 3 शतकं मिळवलेले पैसे, 3 शतकाचा खजिना 3 रात्रीमध्ये त्यांनी पळवून नेला. त्यामुळे तेव्हा मोगल साम्राज्य बऱ्यापैकी खंक झालं, कारण त्यांचा पुष्कळचा खजिना नादिरशाह घेऊन गेला. उदाहरणार्थ शहाजहान ज्या सिंहासनावर बसायचा ते मयूर सिंहासन, ज्याला तख्ते ताऊस म्हणतात,
फारसीमध्ये ताऊस म्हणजे मोर, तर ते मोराच्या चिन्हाचं जे सिंहासन होतं ते आज इराणच्या सेंट्रल बँकेच्या तळघरात आहे. आणि तेहरानला कोणी गेलं आणि योग्य अर्ज केला तर बहुतेक ते दाखवतात सुद्धा, असं मी वाचलेलं आहे. मी काही तेहरानला गेलो नाही. परंतु ब्रिटिश जेव्हा भारतात आले, ब्रिटिशांनी आपल्यावरती 190 वर्ष जवळजवळ राज्य केलं. प्लासीची लढाई 1757 आणि 1947ला आपण स्वतंत्र झालो. त्या सगळ्या काळामध्ये ब्रिटिशांनी इथनं प्रचंड रक्कम, पैसे, वस्तू आपल्या देशात नेल्या. आणि उत्साह पटनाईक नावाच्या एक इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी याच्यावरती रिसर्च केला आणि त्या रिसर्चमध्ये त्यांनी असं सिद्ध केलंय की 3150 लाख कोटी रुपये ब्रिटिशांनी 200 वर्षात भारतातनं नेले. आणि ते पैसे इथून नेले गेले, म्हणजे ते भारतात नाहीयेत. ब्रिटिशांनी आपल्याला रेल्वे दिली, त्यांनी आपल्याला टपाल पद्धती दिली, बऱ्याच गोष्टी दिल्या असं म्हटलं जातं. पण या सगळ्याचा खर्च आपणच केला. ब्रिटिशांची जे औद्योगिक क्रांती आहे, ज्यामुळे ब्रिटिश हे सगळ्या जगाला वरचढ ठरले, त्या औद्योगिक क्रांतीचं संबंध फंडिंग किंवा फायनान्स हे भारत देशाने केलं होतं. भारताच्या वसाहतीतनं त्यांनी एवढे सगळे पैसे नेले होते. 1000 साली, इसवी सन 1000 साली भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या तुलनेत 22.4% होता. एक ब्रिटिशच इकॉनॉमिस्ट आहेत, अँगस मॅडिसन, त्यांनी याच्यावरती बराच रिसर्च केला आणि एक प्रसिद्ध अँगस मॅडिसन रिपोर्ट त्यांनी तयार केलेला आहे. हे सगळं मी त्या रिपोर्टवरनं हे आकडे काढलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं की इसवी सन 1000 साली भारताचं ठोकर राष्ट्रीय उत्पन्न हे जगाच्या ठोकर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 22.4% होतं. इसवी सन 1600 साली ते 24.4% झालं. म्हणजे जगाच्या राष्ट्रीय ठोकर उत्पन्नाच्या 1/चतुर्थांश उत्पन्न हे केवळ भारतातनं येत होतं. त्याच्यानंतर याच्यापेक्षा आणखीन एक जवळचा आकडा म्हणजे जवळजवळ 22% उत्पन्न हे चीनमधनं येत होतं. याचा अर्थ भारत आणि चीन या दोन्ही इकॉनॉमी, या दोन्ही अर्थव्यवस्था जगामध्ये फार पुढे होत्या, अशी ही परिस्थिती होती. 1870 साली काय झालं बघा. तर ब्रिटिशांचं राज्य 1757 पासून आपल्यावरती आलं. 1870 साली हे उत्पन्न, भारताचा हिस्सा हा 12% गेला. 12% गेला आणि म्हणजे कमी कमी होत गेला. कारण त्यावेळेला दोन गोष्टी झाल्या. एक तर अमेरिका एंट्री झाली होती, त्यामुळे अमेरिकेनी उत्पन्न जागतिक स्वतःचं वाढवलं होतं. कापसाचा मोठा व्यापार तिथे सुरू झाला होता. आणि दुसरं, ब्रिटिशांनी आपली लूट सुरू केली होती. परंतु आज 2020 साली आपण फक्त 10.1% म्हणजे जागतिक ठोकर उत्पन्नाच्या आपण फक्त 3% देतो. म्हणजे जगाच्या संपत्तीच्या आपल्याकडे फक्त 3%. सोने की चिडियापासनं आपण या परिस्थितीत आलेलो आहोत. आणि याची कारणं, ब्रिटिशांचं राज्य तर नक्कीच आहे, पण याचं आणखीन एक महत्वाचं कारण मला आपल्याला सांगायचंय. आधी आपण या जीडीपीचा प्रवास कसा झाला हे ग्राफनी बघूया. या ग्राफमध्ये आपल्याला दिसेल, याच्यामध्ये हा भारताचा रंग हा भगवा रंगाचा आहे. हा बघा 30%च्या वर जवळजवळ आपला जीडीपी, म्हणजे हा 24% 1000 साली जो जीडीपी होता त्याच्या आधी तर त्याच्याहूनही जास्त होता. आणि तो हळूहळू घटत एकदम जे आपण पाहिली ती 1870 साली हा 10%च्या आसपास खाली आला आणि 1913 साली हा आणखीन खाली आला. आणि आपण बघितलं तर साधारण 50 सालाच्या आसपास हा खूप खाली उतरला होता. आणि त्याच काळामध्ये आपण बघितलं तर अमेरिकेचा जीडीपी जवळजवळ शून्यावरती होता, तो एकदम किती वरती गेला हे आपण बघतो. जगामध्ये लिडिंग अशी अमेरिका राहिलेली आहे. आणखीन चीनचा जीडीपी सुद्धा आपल्याप्रमाणेच खूप वरती होता आणि तो संबंध खाली आला. आणि 73 ते 80च्या आसपास डेंग जियाओपिंगनी चीन मधली धोरणं बदलली आणि चीनच्या जीडीपीनी प्रचंड मोठी भरारी घेतली. आपल्या बाबतीत ही घटना नेहरू गांधी घराण्याचं राज्य भारतावरनं गेल्यानंतर झाली. त्याचं मुख्य कारण असं की जवाहरलाल नेहरू या गृहस्थाचा भारतीय संस्कृतीशी संबंध अतिशय कमी होता. भारताचा डीएनए काय आहे, भारत एक राष्ट्र श्रीमंत कशामुळे झालं याविषयीची त्यांची मतं जी काय होती ती आपल्याला कळली नाहीत. पण त्यांना ज्ञान अतिशय थोडं होतं आणि त्यामुळे त्यांच्या डोसक्यात हे मुळे आलंच नाही की भारताचा पैसा जो वाढला, भारताची अर्थव्यवस्था आहे त्याचं मुख्य रहस्य हे व्यापारात आहे. भारताची सगळी जीडीपी ही व्यापारामुळे जीडीपी वाढलेली आहे. आणि नेहरू राज्यावरती आल्यानंतर, अगोदर तर ब्रिटिशांनी आपल्याला खंक केलं आणि नेहरू राज्यावरती आल्यानंतर त्यांनी व्यापाराला वेसण घातली. त्यांनी खुळ्यासारखी समाजवादी धोरणं जी आणली, त्या सगळ्या समाजवादी धोरणामध्ये एक प्रकारची व्यापारावरती इतकी बंधनं आणली की आपले व्यापारी
गळाठूनच गेले. एक मला आठवतं त्या काळातलं आदित्य बिर्लांचं विधान आहे, की आदित्य बिर्ला हे एक भारतातले आपल्याला माहिती आहे, बिर्ला ग्रुप फार मोठा ग्रुप आहे. त्यांनी तेव्हा जो व्यापार सुरू केला होता, त्यांनी एक कंपनी इजिप्तमध्ये काढली होती कार्बन ब्लॅक या नावाची. अतिशय यशस्वी कंपनी त्यांनी काढली होती. पण त्यांना स्वतःच्या कंपनीवरती डायरेक्टर म्हणून राहता येत नव्हतं, कारण भारत सरकारचे जे कंपनी लॉ होते त्याच्यामध्ये भारतीय व्यापाऱ्यांनी परदेशी कंपनीवरती डायरेक्टर राहायचं नाही असं एक कलम होतं. म्हणजे किती वेडेपणाचे निर्णय आणि किती वेडेपणाचे कायदे आपण केले होते. बरं हे कायदे करत असताना आपली वाट लागत होती. जे.आर.डी. टाटांनी सुद्धा लोकमान्य जवाहरलाल नेहरूंना सांगितलं होतं की ही तुमची धोरणं चुकीची आहेत. या धोरणाने तुम्ही भारताला गरिबीकडे लोटाल. पण त्यांनी ऐकलं नाही, हट्टीपणाने तीच धोरणं चालू ठेवली. त्यांनी चालू ठेवली, त्यांच्या कन्येने चालू ठेवली, तिच्या पुत्रांनी चालू ठेवली. दुर्दैवाने राजीव गांधींचा अकाली अंत झाला. पण त्यामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली की नेहरू गांधी घराण्यातनं भारताची एक प्रकारे सुटका झाली. पण पंतप्रधान नरसिंहराव तेव्हा 91 साली नरसिंहरावांना IMF आणि जागतिक व्यापार निधी, जागतिक नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक यांच्या आदेशामुळे का होईना पण आपल्याला खुली अर्थव्यवस्था आणायला लागली. 91 साली आपण खुली अर्थव्यवस्था आणली आणि हा GDPचा वरच्या दिशेने प्रवास आता सुरू झालेला आहे. त्यावरनं लक्षात येतं की सरकार आपल्या अर्थव्यवस्था कुठली आणतं, सरकार धोरणं कशी आणतं, याच्यावरती आपल्या देशाचा सोन्याची चिडिया होण्याचा मार्ग खुला किंवा बंद होतो. याआधी भारत जो सोन्याची चिडिया होता, कारण सरकाराचं जे कुठलं सरकार असेल ते व्यापारामध्ये त्यांचा अजिबात लुडबुड नसायची. तुम्हाला करायचा तो व्यापार करा. अगदी शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला जर आठवत असलं तर इतिहासामध्ये मुद्दाम व्यापाऱ्यांना बोलवून महाराष्ट्रामध्ये व्यापार करण्याकरता वाणी आणि उदिमी यांना अवतण देऊन, संरक्षण देऊन व्यापार करायला बोलवलं होतं. कारण वाणी व्यापारी हे राष्ट्राचे वैभव होत ही महाराजांचं सांगणं आहे. असा हा द्रष्टा महाराज आपल्याला जास्ती वर्ष आणखी लाभले असते तर निश्चितच आपला इतिहास बदलला असता. आपण जर आपली संपत्ती बाहेर जाऊ दिली नसती तर आपला देश हा शिखरावरतीच राहिला असता. पण दुर्दैवाने आपल्या देशाची लूट झाली आणि भौतिक संपत्ती आपल्या देशाच्या बाहेर गेली. ती कहाणी आपल्याला सांगायची होती. भारत हा सोने की चिडिया तर होताच, त्यात वादच नाही. पण त्या सोने की चिडियापासून भारताला आधी वरती कोणी नेलं, नंतर खालती कोणी आणलं आणि आता आपण वरती जाण्याचा प्रवास कसा सुरू केलाय. सध्याच्या सरकारची धोरणं ही व्यापार स्नेही धोरणं आहेत. ज्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात. त्या रँकिंगमध्ये भारत आता पुष्कळ पुढे आलेला आहे. त्यामुळे असं वाटतं की इतिहासातल्या चुकांपासून आपण काही शिकतोय आणि देशाचा प्रगतीकडे आपला मार्ग सुरू झालेला आहे. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी जी परिस्थिती एका काळी होती की भारत हा विश्वातला सर्वात श्रीमंत देश होता, ती कदाचित परिस्थिती आपली आता पुन्हा यायला हरकत नाही. कारण माणसं तीच आहेत, माणसांचे स्किल्स पण तीच आहेत, व्यापारी कौशल्य आपल्याकडे आहे, आपल्याकडे जगातला सर्वात जास्ती शिक्षित तरुणही आहे आपल्या देशामध्ये. तेव्हा निश्चितच आपली धोरणं जर योग्य असली तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकेल असं वाटत नाही. हे सगळं सांगण्याची संधी मला श्री शिवाजी स्मारक रायगड स्मारक संस्थेने दिली आणि संस्थेचे श्री सुधीर थोरात यांनी मला याच्याकरता या भाषणाकरता आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आदित्य बाविस्कर त्याचं व्हिडिओग्राफी करतोय त्याचेही आभार. आणि बाळासाहेब कलकवडे यांना परत एकदा अभिष्ट चिंतन सांगून मी आपलं हे छोटंसं भाषण संपवतो. धन्यवाद.